नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो क्लास 6 म्हणजे इंग्रजी विषयाचा पेपर होणार आहे वर्ग 6चा, त्याविषयी चर्चा करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, हे बघून घ्या, जसाचा तसा पेपर तुमच्या उद्याच्या एक्झाममध्ये येणार आहे। त्यामध्ये खूप इम्पॉर्टंट प्रश्न मी तुम्हाला सांगतो, तुम्ही पूर्ण पाठांतर करून जावा, अशा प्रकारचाच पेपर तुम्हाला उद्या बघायला मिळेल। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पहिला प्रश्न आहे, कलेक्ट द सिनोनिम्स अँड अँटोनिम्स, म्हणजे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द तुम्हाला बघायचे आहे मित्रांनो। तर त्यातला ए क्वेश्चन बघा काय आहे, प्रश्न क्रमांक 1 मधला ए क्वेश्चन, राईट द अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स। तर गो, कम, सॅड, हॅपी, अप, डाऊन। ओके, दिस इज द ऑपोजिट वर्ड्स मीन्स अँटोनिम्स ऑफ द सेंटेन्सेस। सेकंड क्वेश्चन दिला आहे, राईट द सिनोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स। फर्स्ट वर्ड आहे वेल, फाइन, होम, हाउस, टॉक, स्पीक्स। दिस इज द synonyms of the words. After that, second question, read the following passage and complete the activities. Okay, involve this the system. This is the passage. हा पॅसेज तुम्हाला दिला आहे, यावर तुम्हाला खालील काही क्वेश्चन विचारले जातील, त्यावरती तुम्हाला आन्सर करायचे आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा जो पॅसेज दिला आहे हा तुम्ही एक वेळेस नीट नाटका वाचून घ्यावा। हा पॅसेज पूर्ण इम्पॉर्टंट आहे, यावरतीच तुम्हाला क्वेश्चन येणार आहे। ओके, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस। कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस यूजिंग द पॅसेज। ओके, सम ॲनिमल लेग्स एग्स, दे आर ओव्हरपेयर्स ॲनिमल्स। बघा, दिस इज द क्वेश्चन, दिस इज द फिल ब्लँक। सेकंड क्वेश्चन, सम ॲनिमल गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स, दिस ॲनिमल कॉल्ड इज विवापेरर्स ॲनिमल्स। ओके, क्वेश्चन नंबर थर्ड तुम्हाला दिला आहे विद्यार्थी मित्रांनो, कंप्लीट द फॉलोइंग वेब। काइंड ऑफ लिव्हिंग थिंग्स, दोन लिव्हिंग थिंग्स दिले आहे पॅरेग्राफमध्ये, पहिले आहे प्लांट्स आणि सेकंड आहे ॲनिमल। ओके, त्या खालचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3 मध्ये 5 मार्कासाठी आहे, रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस ऑन द ऑर्डर टू मेक शॉर्ट मिनिंगफुल पॅरेग्राफ। तुम्हाला काय करायचं आहे, खाली जे गोंधळात टाकणारे असे वाक्य दिले आहे, खाली वर दिले आहे तुम्हाला, ते एक ऑर्डर क्रमानुसार त्याची स्टोरी टाईपमध्ये पॅरेग्राफ तयार करायचा आहे। ओके, तर पहिला जे तुम्हाला मी डायरेक्ट उत्तर दाखवतो की मी कसं सॉल्व केलेलं आहे। ओके, हे त्याचा आन्सर आहे, यामध्ये तुम्ही बघू शकता। या आन्सरमध्ये मी तुम्हाला करून दिलेलं आहे की जे हे पॅरेग्राफ दिसतोय ना तुम्हाला, हे त्याचं पॅरेग्राफ तयार झालेलं आहे असेंडिंग ऑर्डरनुसार, असं तुम्हाला लिहायचं। क्वेश्चन नंबर 4, कंप्लीट द लेटर विथ द हेल्प ऑफ वर्ड गिवन द ब्रॅकेट। जे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये शब्द दिले आहे त्या खाली तुम्हाला उतार्यामध्ये भरायचे आहे। तर ते शब्द आहे बर्थडे, सेलिब्रेट, लेटर अँड जून। तर मी खाली तो पॅरेग्राफ कंप्लीट करून दिला आहे, त्यामध्ये योग्य रीतीने ते शब्द बसवलेले आहे। आय एम रायटिंग दिस लेटर टू इन्व्हाइट यू टू माय बर्थडे पार्टी विच इज विल बी हेल्ड ऑन 27 June ॲट द होम. It will be the start 7 p.m. and we have the plan may existing games, duplicate delicious food. I am really hope that you can celebrate this special day with me. It will be lots of fun and your presence will be to make me memorable. यामध्ये शब्द दिले आहे ना, ते तुम्ही तिथं ॲड केलेले आहे, तुम्ही बघू शकतात। बघा, लेटर शब्द इथं आला, त्यानंतर बर्थडे, जून अँड सेलिब्रेट। ओके, थँक्यू। हाच पेपर येणार आहे। अजून जर तुम्हाला पेपर पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये।